नमस्कार. नर्मदे हर. आपण आता आलेलो आहोत नर्मदा परिक्रमेतल्या दक्षिण तटावरच्या शेवटच्या घाटावर, ज्याचं नाव आहे झगडिया मढी. आपण बघू शकताय सुंदर असा झगडिया मढीचा हा घाट. वरती आश्रम आहे, इथं परमपूज्य जगदीश महाराज हे अतिशय जबरदस्त साक्षात्कारी संत राहतात. त्यांचा एकही फोटो इंटरनेटवर उपलब्ध नाही. ते म्हणतात की तुम्ही एखादं घर बांधलं तर त्या घराचा फोटो काढू शकता, पायाचा फोटो काढू शकता का? नाही. ते म्हणतात की धर्माचं जे अधिष्ठान उभं आहे ते संतांच्या पायावरती उभं आहे. त्यामुळे जर खरा संत आहे त्यांनी कधी आपले फोटो काढून घेतले नाही पाहिजेत. इतकं महान विभूतिमत्व असलेलं आहे जगदीश महाराज. आणि आपण समोर आता जो बघतोय तो त्यांच्या दर्शनासाठी आपल्याला घेऊन येणारा परिक्रमा मार्ग आहे काठावरचा. बघा, एवढा सुंदर परिक्रमा मार्ग तुम्हाला जगात कुठे मिळणार नाही. संपूर्ण हिरवळ आहे. एका बाजूला मैयाचं सुंदर असं पात्र आणि एका बाजूला छान झाडी. मैयाकडून येणारा थंडगार वारा, समोर दिसते ते व्यासपीठ आणि सुंदर अशी नर्मदा मैया. या मार्गावरती चालताना एकच काळजी घ्यावी लागते, ती म्हणजे इथं असलेल्या मगरींचा धोका लक्षात घेता थोडंसं जपून चालावं लागतं. बाकी या मार्गावरून जाण्याचं सुख नर्मदे हर. इथून पुढच्या बाजूला देखील थोडीशी झाडी दिसते, पण कठीण असा परिक्रमा मार्ग उपलब्ध आहे. जगदीश बापू सांगतात की जर तुम्ही भालो धरून इथपर्यंत काठाने आला असाल तर पुढं काठाने जा, नाहीतर रस्त्याने जावा. अशी ही नर्मदा मैया आणि अशी ही जगदीश मढी. नर्मदे हर.